किमान एक सप्लिमेंट घ्यायचं म्हटल्यावर आपल्याला 2-3 हजार रुपये खर्च येतो. त्याच 2-3 हजारामध्ये आपला इतका सारा किराणा येऊन जातो. जर समजा तुम्हाला थायरॉइड असेल तर तुम्ही धण्याचं पाणी पित पाणी पोटाची चरबी कमी व्हायला आणि आपल्या पूर्ण शरीरावरची चरबी कमी व्हायला मदत होते. पण पोट लवकरात लवकर कमी करायचं असेल तर मैत्रिणींनो तसं बघितलं तर वजन कमी करताना तुमचा जो किचन आहे, किचनमधला जो किराणा आहे, त्या किराण्याच्या साहित्यामध्ये जे डाएटचं साहित्य आहे ते लपलेलं आहे. ते फक्त आपल्याला शोधायचं आहे. वजन कमी करताना तुम्ही तुमच्या घरामध्ये जो किराणा आहे, भाज्या आहेत, त्याच्यानंतर जी फळं असतात तुमच्याकडे ते जे साहित्य वापरून तुम्ही रोजच्या जीवनामध्ये जो आहार घेताय, तर ते साहित्य वापरून तुम्ही तुमचं वजन इझी कमी करू शकताय. आणि मी माझं वजन कमी करण्याचा अनुभव शेअर करते. त्याच पद्धतीने मी घरगुती पद्धतीने आणि घरचं जो आपलं साहित्य आहे, घरचा जो किराणा आहे, त्याच्यातूनच आपण कसं वजन कमी करू शकतो, कमी खर्चामध्ये. तर त्याच्यासाठीच हा व्हिडिओ मी बनवतीये. तसंच आज कमेंट पण आलेली आहे प्रेमाताईंची. तर मिडल क्लास फॅमिलीसाठी असं एक डाएट प्लॅन सांगा. तर तुम्हाला जर समजा असं प्रत्यक्षरित्या साहित्य दाखवलं, तर नक्कीच तुम्हाला पण आयडिया येणार आहे, की हे साहित्य आपल्या घरामध्ये आहे आणि हेच साहित्य वापरून आपण आपलं वजन कमी करू शकतो. तर त्याच्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर मी बघा घरामध्ये किराण्याचं माझं जे साहित्य होतं, की त्याच्यातून आपण आपलं वजन कमी करू शकतो आणि मी केलेलं आहे. त्याच्यासाठी जो सर्व साहित्य होतं ते काढून ठेवलेलं आहे आणि हे तुमच्या घरामध्ये पण असणार आहे किराण्याच्या साहित्यामध्ये. तुम्ही नक्की बघा म्हणजे तुमचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होणार आहे. आणि हा जो किराणा आहे आपण दर महिन्याला भरतोच. दर महिन्याला आपल्याला सर्व लागतं डाळी, त्याच्यानंतर जे आहे पोहा, जिरे, पोहे आहेत, रवा आहे, त्याच्यानंतर फळं वगैरे आपण घेतो. हे सर्व जे आहेत ना, ते आपण दर महिन्याला किराणा करतो. दर हप्त्याला किंवा 2-3 दिवसाला भाजीपाला घेतो, फळं घेतो. अशा पद्धतीने आपण आणत असतो घरामध्ये साहित्य. तर याच्यातून पण आपलं वजन कमी होतं, कमी खर्चामध्ये होतं. त्याच्यासाठी तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप करू नका. थोडासा मोठा व्हिडिओ होऊ शकतो, पण तुम्हाला खरंच खूप छान माहिती मिळणार आहे आणि तुम्ही कमी खर्चामध्ये तुमचं वजन कमी करू शकणार आहे. त्याच्यासाठी मैत्रिणींनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप करू नका. म्हणजे तुम्हाला तुमच्या घरामध्ये जे साहित्य दडलंय डाएटचं, ते साहित्य मी सांगणार आहे आज. तर ते तुम्ही नक्कीच शोधा तुमच्या घराच्या किराण्यामध्ये आणि त्याचा वापर करून तुम्ही तुमचं वजन कमी करा. आणि त्याचबरोबर मैत्रिणींनो वजन कमी करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला डाएटचं आणि व्यायामाचं सातत्य असणं फार महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका, पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला खरंच चांगली माहिती मिळणार आहे. तर हे बघा साहित्यांमध्ये आता सर्व डाळी आहेत. ही बघा तुरीची डाळ घरी असेलच तुमच्या. त्याच्यानंतर मुगाची डाळ आहे. ही आहे हरभऱ्याची डाळ. त्याच्यानंतर काळी उडदाची डाळ आहे. त्याच्यानंतर अख्खा मसूर तर हा भिजवलेला आणि मोड आणलेला आहे. त्याच्यानंतर बघा राजमा आपल्या घरामध्ये असतात. त्याच्यानंतर हे आहेत हिरवे मूग घरामध्ये असतातच. त्याच्यानंतर हरभरे, वाटाणे हे जे कडधान्य आहेत. त्याच्यानंतर चवळी की ज्याच्यातून प्रोटीन भरपूर मिळतं आणि बऱ्याच वेळा आपलं पोट भरून राहतं, भूक लागत नाही. त्याच्यासाठी आपण हे कडधान्य आपल्या घरामध्ये असतात आणि उसळ वगैरे बनवायला आपण भाजी वगैरे बनवतो त्याच्यासाठी आणून ठेवतो. त्याच्यानंतर मटकी पण आहे बघा. तर इथं ही विकत आणलेली आहे डायरेक्ट मोड आणलेली. तर त्याच्यासाठी ही पण आहे. त्याच्यानंतर रवा आहे आणि पोहे आहेत. हे पण आपण किराणामध्ये आणूनच ठेवतो. हे जे साहित्य आहे ना, हे सगळं घरामध्ये असतातच आणि हेच साहित्य आपण यूज करून आपलं वजन काय करू शकतो, कमी करू शकतो. तर फळांमध्ये आपल्या सिजनेबल फळामध्ये आता केळी हे एनी टाईम असतातच आणि ₹50 डझनपर्यंत असतात आणि आपले परवडणारे पण आहे. एक केळी तुम्ही खाऊ शकता किंवा 2 पण खाऊ शकता. आपली एनर्जी टिकून राहण्यासाठी केळी खूप फायदेशीर आहे. कारण की आपण वर्कआउट वगैरे केलं तर आपली एनर्जी टिकून राहण्यासाठी फायदेशीर आहे. तर तुम्ही केळी घेऊ शकता. जे पण सीझनेबल फळं असतील ते तुम्ही ॲड करू शकता तुमचं वजन कमी करताना. जे स्वस्त आहेत उन्हाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये ते फळं खाऊन तुम्ही वजन कमी करू शकता. ज्यावेळेस टोमॅटो स्वस्त असेल त्यावेळेस टोमॅटो तुम्ही घ्या. काकडी स्वस्त असेल त्यावेळेस काकडीचं सॅलड तुम्ही घ्या. त्याच्यानंतर गाजराचा आता सीझन सुरू आहे आणि गाजर स्वस्त पण आहे. तुम्ही गाजर खाऊन सॅलड गाजरचा वापर करून तुमचं वजन कमी करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही वजन कमी करण्याचा जो डाएट करणार आहे वजन कमी करताना तो खूप सोपं डाएट करून घ्यायचं आहे. आपण स्वतः सोपा करायचा आहे बघा. आणि हे बघा तूप पण आपण घरी बनवतो तेच आहे आणि आपण काही एवढं तूप वापरत पण नाही. बऱ्याच मैत्रिणींना तर तूप पण आवडत नाही. तर हे जे तूप आहे ना, ज्यावेळेस तुम्ही चपाती वगैरे बिन तेलाची तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही तुपाचा ऑप्शन ठेवू शकता तिथे.
आणि त्याच्यानंतर साखरेऐवजी तुम्ही गुळाचा वापर करू शकता. तर अशी गुळाची जी भेली आहे ना, ती गुळाची भेली जी मिळते 1 किलोची, मला वाटतं 40-50 रुपये किलो असं मिळते. किंवा जर समजा तुम्ही प्युअर गूळ घेतला तर तो 80-100 असं बिन केमिकल युक्त. हे बघा, अशी गुळाची भेली पण तुम्ही आणून ठेवू शकता. ही तुम्ही चहा वगैरे पीत असाल, समजा तुम्हाला गुळाचा चहा घ्यायचा असेल, तुम्ही वापरू शकता. याच्या व्यतिरिक्त पण दुसरे पण भरपूर गुळ आहेत ते तुम्ही घेऊ शकता डाएटमध्ये साखरेऐवजी. अशा पद्धतीने तुम्ही जे साहित्य आहे ना, ते आणि ते आता हे जे साहित्य आहे किराणाचं, हे घरामध्ये अवेलेबल असणारच आहे. कारण की शेवया पण आपण बनवतो, आपण उन्हाळ्यामध्ये बनवून ठेवतो. जसं कुरडया, पापड वगैरे बनवतो, तसं शेवया पण बनवून ठेवतो. तर तुम्ही पण बनवून आता इथं फक्त काय आणावं लागणार आहे, किराण्याच्या साहित्यामध्ये ऍड करावं लागणार आहे माहिती का तुम्हाला? शक्यतो दलिया म्हणजे लापशी म्हणतो बघा आपण त्याला, हे काय म्हणतात, दलिया, गव्हाचा भरडा, त्याची लापशी बनवतो बघा ते. तर हा जो दलिया आहे तुम्ही शक्यतो आणला नसेल तर तो 1 किलो ऍड करा. इकडे 50 आणि 60 रुपये किलो असं दर चालू आहे 1 किलोचा. तर तुम्ही घरी पण काढू शकता 1 किलो गव्हाचा भरडा, किंवा तुम्ही विकत आणू शकता. नाशिकमध्ये इथे 50 ते 60 रुपये किलो आहे आणि हा जवळजवळ 1 ते दीड महिना जातो. कारण की तुम्ही स्वतः एकटंच वजन कमी करणार आणि एकटंच खाणार, त्याच्यामुळे 1 ते दीड महिना जातो. याचे 50-60 रुपये. आणि त्याच्यानंतर जर समजा शक्य झालं तर तुम्हाला आवडत असतील तर मखाने घ्या. नाहीतर मग तुम्ही या ठिकाणी पॉपकॉर्न खाल्ले तरी चालेल, ज्यावेळेस छोटीशी भूक लागते. तुम्ही पॉपकॉर्न तुम्हाला ऍड करायचे, मखाने ऍड केले, जर आवडत असतील तर ऍड करा. आणि त्याच्यानंतर राजगिऱ्याचे लाडू. त्याच्यानंतर आणायचे म्हटल्यावर हे बघा, हे चिया सीड आहे. तर हे चिया सीड तुम्हाला आणावे लागणार आहेत. किराणा व्यतिरिक्त हे बाकीचं तर साहित्य आहे. तर हे जे आहे तर पावशेर चिया सीड 130 रुपये पावशेर मिळालेले आहे. ते पण मार्केटमध्ये होलसेलमध्ये 130 रुपये पावशेर. तुम्ही जर बाहेर घेतलं तर 20 आणि 30 रुपये, 20 किंवा 30 ग्रॅम ते तुम्हाला 30 किंवा 40 रुपयाला जाणार शक्यतो. तर तुम्हाला जर समजा मोठं मार्केट असेल तुमच्या तिथं तर त्याच्यातून घ्या, किंवा डीमार्ट वगैरे असेल तिथून तुम्ही घेऊ शकता. तर अशा पद्धतीने हे ते आणि ओट्स येतात बघा परत. म्हणजे अशा फक्त 3 ते 4 वस्तू तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करायचे. फळं वगैरे बाकीचं सर्व आपल्या घरी असतं. फक्त तुम्हाला दलिया आणायचा आहे, चिया सीड किंवा सब्जा आणायचा आहे, त्याच्यामध्ये ओट्स ऍड करायचे. तुम्हाला शक्य झाले तर तुम्ही मखाने आणा. छोटीशी भूक लागते त्यावेळेस तुम्हाला राजगिऱ्याचे लाडू आणून ठेवायचे घरी, आणि ते असतातच, किंवा घरी पण बनवू शकता तुम्ही. अशा पद्धतीने राजगिऱ्याचे लाडू 10-20 रुपयाला भेटून जातात. एक लाडू तुम्ही छोटीशी भूक लागते त्यावेळेस खाऊ शकता. ज्यावेळेस तुमचं इतर स्नॅककडे लक्ष जातं, बिस्किट, त्याच्यानंतर समोसा, सँडविच, कुरकुरे, असं त्यावेळेस तुम्ही राजगिऱ्याचे लाडू वगैरे खाऊ शकता. आणि तुम्हाला जर समजा सकाळी आपण जी डिटॉक्स ड्रिंक घेतो, तर आपल्याला काही ग्रीन टी वगैरे आणायची गरज पडत नाही बघा. आता इथे हा ओवा आहे बघा, आणि ओवा प्रत्येकाच्या घरामध्ये असतो, आपण भजीमध्ये वगैरे वापरतो बनवताना. तर हा जो ओवा आहे तो पचनासाठी पण चांगला आहे. तर तुम्ही ज्यावेळेस रात्री 1 चमचा किंवा अर्धा चमचा ओवा पाण्यामध्ये भिजवून ठेवला आणि सकाळी 2 ते 3 मिनिटं उकळून ते पाणी पिलं, किंवा जेवणानंतर अर्ध्या तासाने हे पाणी उकळून पिलं तर पचन व्हायला मदत होते. आपलं मेटाबॉलिझम आहे ते व्यवस्थित सुधारतं, पचनक्रिया सुधारते आणि आपलं वजन पटकन कमी व्हायला मदत होते. त्याच्यासाठी आपण ओवा हा वापरत असतो. तर तुम्हाला जर समजा वजन कमी करण्यासाठी तुमचं पचन स्लो असेल, मेटाबॉलिझम मंदावलेला असेल, तर तुम्ही ओवा नक्की ऍड करा. आणि त्याच्यानंतर हे आहे धने. धने आपण भाज्यांमध्ये वापरतो, त्याची पेस्ट वगैरे बारीक फोड करून. तर तुम्ही रात्री 1 चमचा धने भिजत ठेवायचे आणि सकाळी 3 ते 4 मिनिटं पाणी उकळून हे पाणी जे आहे थोडंसं कोमट असताना प्यायचं. जर समजा तुम्हाला थायरॉइड असेल तर तुम्ही धन्याचं पाणी प्या, तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. थायरॉइड पण कमी होईल आणि वजन पण कमी होईल. मला हायपोथायरॉइडिझमचा त्रास आहे, त्यामुळे मग मी धन्याचं जे पाणी आहे ते पिते. तर तुम्ही धन्याचं पाणी घेऊ शकता. धने घरी असतातच आपल्या. त्याच्यानंतर मध आणि लिंबू कोमट पाण्यामध्ये टाकून तुम्ही ते पाणी सकाळी डिटॉक्स ड्रिंक्समधून घेऊ शकता. त्याच्यानंतर हे जे चिया सीड आहे, ते चिया सीड तुम्ही जर समजा आणले तर अशा पद्धतीने तुम्ही भिजवून आणि कोमट पाण्यामध्ये टाकून त्याच्यामध्ये थोडा लिंबू आणि मध पिळून तुम्ही उपाशीपोटी पण पिऊ शकता ते पाणी. पोटाची चरबी कमी व्हायला आणि आपल्या पूर्ण शरीरावरची चरबी कमी व्हायला मदत होते. पण पोट लवकरात लवकर कमी करायचं असेल तर तुम्ही चिया सीड्स जे आहे ना ते नक्की ऍड करा. मग ते तुम्ही स्मूदीमधून घ्या किंवा मग तसंच पाण्यातून घ्या.
तुम्हाला दोन्ही पद्धतीने फायदा होणार आहे. मग चिया सीड ऐवजी तुम्हाला सब्जा ॲड करायचा असला तरी तुम्ही सब्जा ॲड करू शकता, कारण की चिया सीडमध्ये असणारं जे फायबर आहे, जे प्रोटीन आहे, ते तुम्हाला बऱ्याच वेळ पोट तुमचं भरून राहणार आहे. तुम्हाला भूक लागणार नाहीये. त्याच्यासाठी तुम्ही चिया सीड नक्की ॲड करा. अशा पद्धतीने तुम्ही सकाळी डिटॉक्सिंग घ्यायची आहे. त्याच्यानंतर आता अशा पद्धतीने आपलं जे घरामध्ये किराणा आहे त्याच्या व्यतिरिक्त फक्त थोडंसं साहित्य तुम्हाला आणावं लागणार आहे. त्याच्यामुळे खर्च पण तुम्हाला कमी लागणार आहे. तर आता बघा इथे तुम्ही नाश्त्यामध्ये रवा जो आहे त्याचा रव्याचा उत्तप्पा बनवू शकता, उपीट, उपमा, त्याच्यानंतर इडली, आप्पे हे पण बनवू शकता. रव्याचे वेगवेगळ्या प्रकारचे नाश्ते होतात. हप्त्यातून तुमचा 2 वेळा तरी रव्याचा नाश्ता आला तरी तुमच्या डाएटमध्ये खूप छान फायदा होणार आहे रव्याचा आणि वजन कमी करताना त्याचा फायदा होणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही जे ॲप्पे बनवणार त्याच्यामध्ये छान कांदा, टोमॅटो, गाजर वगैरे टाकलं तर सॅलड पण त्याच्यामध्ये फायबर पण भरपूर येणार आणि वजन कमी व्हायला मदत होणार. पोट पण भरलेलं राहणार. तुम्हाला जास्त वेळ भूक लागणार नाही. असे रव्याचे भरपूर पदार्थ बनवता येतात. त्याच्यामुळे रवा हा आपल्याकडे असेल. त्याच्यानंतर नाश्त्यामध्ये तुम्ही पोहे घेऊ शकता. पोह्यांमध्ये तुम्ही कांदा, टोमॅटो, गाजर वगैरे तुम्हाला ॲड करावं वाटलं तर करा, नाहीतर साधे आपण जसे पोहे बनवतो तसेच पोहे खाल्ले तरी चालतील. तर जी मटकी आहे, जर समजा मला जर नाश्ता करायचा असेल तर मी भाजीसाठी मटकी उकडली, कुकरला 1 शिट्टी केली, तर मी त्याच्यातून 1 वाटी किंवा अर्धी वाटी मटकी काढून घेते. त्याच्यामध्ये छान कांदा, टोमॅटो, गाजर आणि काकडी, त्याच्यानंतर थोडंसं मीठ, सैंधव मीठ आणि लाल तिखट किंवा चाट मसाला ॲड करून सकाळी नाश्त्यामध्ये घेते आणि बारीक-बारीक चावून खाते. म्हणजे आपला हा नाश्ता तो होऊन जातो. आता इथे जशी उकडलेली मटकी आहे, तसेच तुम्ही हिरवे मूग, वाटाणे, त्याच्यानंतर हरभरे याचं पण तुम्ही असे किती ऑप्शन होतात बघा. मटकी एक दिवस नाश्ता झाला तुमचा, त्याच्यानंतर उकडलेले हिरवे मूग त्याला पण मोड आणून घ्यायचे. त्याच्यानंतर वाटाणे, त्याच्यानंतर हरभरे 4 दिवसांचे वेगवेगळे नाश्ते होणार आहे तुम्ही. त्याच्यानंतर रवा आहे, पोहे आहेत, असं तुम्ही वेगवेगळे नाश्ता तुम्ही ॲड करू शकता. त्याच्यानंतर शेवया आहेत, शेवयाचा उपमा तुम्ही बनवू शकता. त्याच्यानंतर गोड शेवया गुळातल्या तुम्ही बनवू शकता, खिरीसारख्या थोड्याशा. त्या पण तुम्ही नाश्त्यामध्ये ॲड करा. थोडंसं किंचित गूळ वापरायचा आहे साखरेऐवजी. म्हणजे हा जो नाश्ता आहे ना तो तुमचा होणार आहे. त्याच्यानंतर केळी आणि चिया सीड स्मूदी मी माझं जे डाएट आहे त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे आणि साक्षीच्या डाएटमध्ये पण दाखवलेलं आहे. तर जे चिया सीड स्मूदी आणि तुम्ही केळीची स्मूदी ही घेऊ शकता तुम्ही नाश्त्यामध्ये. तर हे झाले नाश्त्याचे ऑप्शन तुम्ही असं घेऊ शकता आणि घरच्या घरी सर्व पदार्थ आपल्याला अवेलेबल होतात. त्याच्यामुळे तुमचा नाश्ता पण खूप सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकणार आहे आणि तुमचं वजन पण कमी करू शकणार आहे. दुपारचं जे जेवण आहे, तर आता बरेच वेळा काय होतं माहिती आहे का, जेवणामध्ये आपली चपाती आणि भात खायचा का नाही हा आपला प्रश्न पडतो. तर चपाती आणि भात आता आपला नेहमीचा रेग्युलर जो आहार आहे, त्याच्यामध्ये चपाती आणि भात आहेच. आपण लहानपणापासून खात आलेलो आहे ते. तर आणि ते जर पदार्थ आपण खाल्ले नाही, तर बरेच वेळा आपलं पोट भरत नाही किंवा आपल्याला सारखी भूक लागत असते. मन भरत नाही आपलं. त्याच्यासाठी तुम्ही चपाती खाऊन पण वजन कमी करू शकता मैत्रिणींनो आणि भात खाऊन पण वजन कमी करू शकता. फक्त काय करायचं माहिती आहे का? चपाती जर खायची असेल ना, तर तुम्ही बिनतेलाची खा किंवा तूप लावून खा आणि भात खायचा असेल, तर तुम्ही भात सकाळी किंवा संध्याकाळी दोन्ही वेळा खात असाल, तर फक्त एक वेळेला खा. म्हणजे तुमचं वजन कमी व्हायला मदत होणार आहे. एक वेळचा भात तुम्ही स्किप करा आणि भात बनवण्याची पद्धत बदला. भात वेगळ्या पद्धतीने शिजवा. भात कसा बनवायचा आणि भात खायचा का नाही खायचा याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. तर तो तुम्ही नक्की बघा. म्हणजे तुम्हाला सविस्तर माहिती मिळून जाईल त्याची. आणि त्याच्यानंतर बघा हे नाचणीचं पीठ आहे. तुम्ही जर समजा नाचणीची भाकरी, नाचणीचे धिरडे आणि आता उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत म्हटल्यावर तुम्ही नाचणीचं आंबील ॲड करू शकता तुमचं वजन कमी करताना. आणि हे जे नाचणीचं पीठ आहे ते थंड असतं. आता नाचणी थंड आहे म्हणजे उन्हाळ्यात खूप फायदेशीर आहे. पण जर समजा तुम्हाला मूळव्याधाचा त्रास असेल तर तुम्ही नाचणीऐवजी ज्वारीचं पीठ ॲड करा किंवा बाजरीचं पीठ तुम्हाला आवडत असेल बाजरीची भाकरी तर ॲड करा. नाहीतर मग तुम्ही फक्त ज्वारीची भाकरी खाल्ली तरी चालेल. म्हणजे असं वजन किंवा चपाती खाल्ली तरी चालेल. बिन तेलाची किंवा तुपाची चपाती. तूप आणि थोडा तुम्ही 1 चमचा तरी तूप ॲड केला तरी तुपाने काही वजन वाढत नाही. त्याच्यासाठी तुम्ही तूप नक्की ॲड करा. तेलाचं प्रमाण फक्त कमी करा. त्याच्यानंतर मैत्रिणींनो, वजन कमी करताना तुम्ही जर समजा हिरव्या मुगाचे धिरडे, त्याच्यानंतर मुगाचे डाळीचे धिरडे, त्याच्यानंतर हरभरा डाळीचे धिरडे हे जर ॲड केले तुम्ही, तर तुमचं वजन पटकन कमी व्हायला मदत होणार आहे.
तर हे जे आहेत ना, हिरव्या मुगाचे धिरडे कसे बनवायचे याची पण रेसिपी आपल्या चॅनलवर आहे. त्याच्यानंतर ही आपली मुगाची डाळ आहे. ती जर समजा तुम्ही 4 ते 5 तास भिजत ठेवली, त्याच्यानंतर भिजवून त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, 2 ते 4 लसूण पाकळ्या, कोथिंबीर ॲड करून मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये त्यानंतर कांदा, टोमॅटो वगैरे टाकून तुम्ही धिरडं बनवू शकता आणि नारळाची चटणी सोबत खाऊ शकता किंवा पुदिन्याची चटणी किंवा बटाटा भाजी तुम्ही बनवलं कोणत्याही भाजीसोबत खाऊ शकता किंवा मुगाच्या डाळीचा फक्त डोसा बनवून तुम्ही नारळाच्या चटणीसोबत सुद्धा घेऊ शकताय. तर आणि हरभऱ्याच्या डाळीचं पण तसंच आहे. भिजवून आणि त्याच्यानंतर जसं सांगितलं हिरवी मिरची, लसूण वगैरे टाकायचं, बारीक करायचं. नंतर कांदा, टोमॅटो ॲड करून छान धिरडे बनवायचे किंवा डोसे बनवायचे. याची पण रेसिपी मी माझं जे दिवसभराचं डाएट प्लॅन आहे, त्याच्यामध्ये मी दिलेली आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा. अशा पद्धतीने बघा किती धिरड्यांचे ऑप्शन आहेत बघा. ज्वारीच्या पिठाचं धिरडं, नाचणीच्या पिठाचं धिरडं, त्याच्यानंतर बेसन पिठाचं धिरडं पण होतं. बेसन पीठ नसेल तर तुम्ही हरभऱ्याच्या डाळीचं भिजवून धिरडं बनवा आणि त्याच्यानंतर परत मुगाचं धिरडं येतं. त्याच्यानंतर परत हिरव्या मुगाचं धिरडं येतं भिजवून त्याच्यामध्ये छान थोडंसं ओट्स किंवा बेसन ॲड करायचं म्हणजे ते तुटत नाही. ज्यावेळेस तव्यावर आपण बनवतो ना, त्यावेळेस तुटत नाही. त्याच्यासाठी बेसन किंवा ओट्स ॲड करायचे. हे पण भिजवून घ्यायचे आहेत. म्हणजे तुमचं वजन कमी व्हायला फार मदत होईल. कारण की हिरवे मूग हे पचायला हलके असतात. त्याच्यामुळे तुम्ही हिरवे मुगाचे जे धिरडे आहेत ते नक्की ॲड करा. कारण की माझ्याकडे ज्या मीनाताई येत होत्या त्यांच्या मुलाने आणि त्यांच्या मुलाने जवळ-जवळ 15 किलो वजन कमी केलं होतं. तो रात्रीचं फक्त हिरवे मुगाचे धिरडे खात होता आणि दिवसा चपाती खायचा. आणि ताई पण 12 किलो वजन कमी केलं. त्यांच्या पण डाएटमध्ये त्यांनी हिरव्या मुगाचे धिरडे ठेवले होते. तर ते हप्त्यातून 5 ते 6 वेळा तरी हिरव्या मुगाचे धिरडे रात्रीचे खात होते. नारळाची चटणी किंवा कोणत्याही भाजीसोबत. तर त्याची पण रेसिपी आपल्या चॅनलवर आहे. तुम्ही नक्की ॲड करा. आणि त्याच्यानंतर आपल्या मुगाचे जे वरण चकुले आहेत, त्या वरण चकुल्या तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर जे गव्हाचा जो दलिया दाखवला तुम्हाला, याचं तुम्ही छान लापशी बनवू शकता गुळातलं. त्याच्यानंतर खिचडी पण छान लागते. जशी आपण तांदळाची खिचडी बनवतो, सेम तशीच खिचडी सर्व भाज्या, डाळी मिक्स करून खिचडी कुकरला बनवायची आहे. कारण की पातेल्यात बनवली तर शिजायला थोडासा वेळ लागतो. त्याच्यासाठी कुकरमध्ये बनवा. 3 ते 4 शिट्ट्यामध्ये छान शिजतात. तर अशा पद्धतीने तुम्ही दलियाची खिचडी रात्री घेऊ शकता. तर भरपूर ऑप्शन आहेत बघा. आणि हे वजन कमी करताना खरंच फायदेशीर आहेत आणि मी माझं वजन कमी करताना त्याच्यानंतर ज्या मैत्रिणी येतात वजन कमी करण्यासाठी त्यांना पण हेच सांगत असते. त्याच्यात हा राजमा आहे आणि घरामध्ये असतो. तर राजमा भिजवून याची छान भाजी पण कांदा टोमॅटो टाकून साधी आपण बनवू शकतो. पेस्ट करून ती पण छान लागते. भातासोबत खातो मी किंवा चपातीसोबत. त्याच्यानंतर आता 1 वाटी राजमा आहे तर अर्धी वाटी तांदूळ घेऊन छान राजमाची खिचडी पण बनवू शकता. फक्त राजमा जो आहे तो भिजवून कुकरला छान शिट्टी करून घ्यायचा आहे. म्हणजे तो तो चांगला शिजला जाईल आणि पचन चांगलं होईल मेन गोष्ट. कारण की बऱ्याच वेळा गॅस वगैरे होतं. त्याच्यामुळे चांगला शिजवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही जे डाएटचं साहित्य येणार ते तुमच्या किचनमध्येच आहे. तुमच्या किराण्याच्या साहित्यामध्ये. ते नक्की ॲड करा. त्याच्यानंतर बघा आपल्याला ज्यावेळेस छोटीशी बऱ्याच वेळा भूक लागत असते. मग आता ही छोटीशी भूक लागते त्यावेळेस मग आता कोणते पदार्थ खायचे असं बऱ्याच वेळा प्रश्न पडतो आणि बऱ्याच वेळा आपण बिस्किट वगैरे खातो. पण बघा हे राजगिऱ्याचा लाडू आहे तो पण हेल्दी आहे. त्याच्यानंतर तुम्ही पॉपकॉर्न बनवून खाऊ शकता बघा. पॉपकॉर्न पण तुम्ही आणून ठेवू शकता आणि थोडेसे पॉपकॉर्न तुम्ही ज्यावेळेस भूक लागते त्यावेळेस गरम-गरम कुकरमध्ये बनवले तरी चालते. तर हे जे साहित्य आहे ते तुम्ही आणून ठेवू शकता. त्याच्यानंतर हे मखाने आहे. मला शक्य झाले तर तुम्ही आणा. नाही शक्य झाले तर मखाण्याऐवजी तुम्ही पॉपकॉर्न खाल्ले तरी चालते. त्याच्यानंतर तर हे झालं शेंगा आणि बदाम. तुम्हाला सांगितलंच आहे. छोटीशी भूक लागली त्यावेळेस तुम्ही बदाम, काजू, खजूर खाऊ शकता किंवा मग गूळ शेंगदाणे घेऊ शकता किंवा मग त्याच ठिकाणी तुम्ही केळी पण घेऊ शकता. सीझनेबल कोणतं पण फळ असेल तुमच्या घरामध्ये किंवा घरी आणलेले ते तुम्ही खा वजन कमी करताना. तर शक्यतो केळी तर नेहमीच असते अवेलेबल. तुम्ही 1-2 केळी खाऊ शकता. तुम्ही वर्कआउट केल्यानंतर तुम्ही केळीची स्मूदी घेऊ शकता. 1 केळी खाऊ शकता. आणि सॅलडमध्ये बघा तुम्ही गाजर, टोमॅटो, काकडी हे जे आहेत ना, हे तुम्ही भाजीपाला, फळं नेहमी आणतच असतात आणि हा किराणा आपण महिन्याला भरत असतो. आणि वजन कमी करताना हे जे साहित्य आहे ना, किराण्याचं साहित्य हे आपल्या घरामध्ये असतंच. पण फक्त आपण ते बघत नाही. आपल्याला असं वाटतं की डाएट करायचं म्हटल्यावर खर्चिक डाएट करायचं. कोणते तरी सप्लिमेंट घ्यावे लागतील आपल्याला, असं आपल्याला वाटत असतं. पण प्रोटीन वगैरे आपल्याला ह्या डाळींमधून, कडधान्यामधून मिळत असतं. त्याच्यानंतर जीवनसत्वे, फळभाज्या, भाज्यांमधून मिळत असतं.
कॅल्शियम वगैरे सर्व आपल्याला शेंगदाणे, गूळ याच्यातून मिळत असतं. त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये जे पदार्थ आहेत, आपण लहानपणापासून जे पदार्थ खात आलेलो आहे, आपले आई-वडील जे पदार्थ घेत आहेत आहारामध्ये, तेच पदार्थ खाऊन आपलं वजन आपण कमी केलं, तर ते पुढे पण आपल्याला मेंटेन ठेवता येतं. आणि जर समजा आपण सप्लिमेंट घ्यायचा प्रयत्न केला, तर त्याला आपल्याला खर्च पण भरपूर येतो. किमान एक सप्लिमेंट घ्यायचं म्हटल्यावर आपल्याला 2-3 हजार रुपये खर्च येतो. त्याच 2-3 हजारामध्ये आपला इतका सारा किराणा येऊन जातो. त्याच्यासाठी सप्लिमेंट मी तर घेत नाही आणि मला बाकीच्या माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना पण सांगत नाही. तुम्ही पण घेऊ नका. तुमच्या घरामध्ये हे जे साहित्य आहे, त्या साहित्यामधून छान डाएट प्लॅन तयार करा. तुम्ही स्वतःचं हवं तर डाएट प्लॅन करा आणि तुमचं वजन कमी करण्याचा प्रयत्न करा. तर वजन कमी करताना जे डाएटचं साहित्य लागतं, हे आपल्या घरामध्येच असतं. ते तुम्ही शोधा. तर हा जो डाएटचा भाग 1 आहे, तो मी आता हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर डाएट भाग 2 जो पार्ट 2 आहे, तो मी लवकरच अपलोड करेल. तर आपल्या घरामध्ये जे किराण्याचं डाएटचं साहित्य लपलेलं आहे, ते ह्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. तर तुम्ही ते नक्की शोधून बघा. तुमच्या घरामध्ये नक्कीच असेल. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट नक्की करा. आणि दुसरा भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मैत्रिणींपर्यंत, प्रियजनांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर. बाय बाय.